नमस्कार. आज आपण माहेरचा खाऊ बनवणार आहोत. माहेरचा खाऊ म्हणजे मुली सासरी जायला निघाल्या की माहेरून अशा पद्धतीने गोडधोड काहीतरी पदार्थ बनवून दिला जायचा. तर आज आपण माझी आई ज्याप्रमाणे मला या खोबऱ्याच्या वड्या बनवून देते त्याप्रमाणेच आज आपण इथे बनवणार आहोत. तर माझी आजी ह्या वड्यांना खोबऱ्याची कापा अशी म्हणायची. तर ह्या वड्या माझ्या आजीने आईला शिकवलं आणि आईने मला शिकवल्या. तर आज आपण आईच्या पद्धतीने ह्या वड्या बनवणार आहोत. काही वेळेला काय होतं, वड्या व्यवस्थित अशा कडक होत नाही, नरम होतात, त्याच्या वड्या तयार होत नाही. तर त्याची कारणं काय असतात ते आज आपण या रेसिपीमध्ये पाहणार आहोत. योग्य प्रमाणात आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर नक्कीच तुम्ही बनवलेल्या वड्यासुद्धा अशाच होतील. तर आज आपण इथे आईच्या पद्धतीने तोंडात टाकताच विरघळणारी खोबऱ्याची वडी बनवणार आहोत. 2 नारळाच्या वड्या बनवणार आहे. त्याच्यासाठी इथे आपण खोबरं किसून झाल्यानंतर अशा पद्धतीने आपण ते मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. पाण्याचा वापर न करता खोबरं आपण फक्त बारीक करून घेतलेलं आहे. तर काळा भाग न घेता आपण फक्त सफेद भागाचा वापर केलेला आहे. त्याच्यामुळे वड्यांना छान असा रंग येतो. ह्या वड्या 2 नारळाच्या बनवणार आहे. त्या नारळ किसून झाल्यानंतर आपण मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये फिरवून घेतलेलं आहे. तर इथे आपण पाण्याचा वापर न करता मिक्सरमध्ये फक्त आपण फिरवून घेतलेला आहे. मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे वड्या छान तयार होतात, म्हणजे तयार करताना त्याचा चुरा होत नाही. तर इथे आपण आता सर्व खोबरं आपण मिक्सरला फिरवून झालेलं आहे आणि एका कढईमध्ये घेतलेलं आहे. त्यातील कोणत्याही एकाच वाटीचा वापर करायचा आहे. तर इथे आपण एक बाऊल घेतलेला आहे आणि बाऊल एक भरून आपण इथे आता बारीक करून घेतलेलं खोबरं आहे ते मोजून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथे आता दुसरा बाऊल पण भरलेला आहे, म्हणजे साधारण 2 बाऊलभर आपण इथे खोबऱ्याचं जे ओला किस आहे तो आपण मोजून घेतलेला आहे आणि साधारण 1 मूठभर असं आहे. तर इथे आपण 2 वाटी खोबऱ्यासाठी 1.5 वाटी आपण इथे साखरेचा वापर करणार आहोत. तर इथे तुम्ही साखर कमी अधिक जास्त वापरू शकता, पण शक्यतो 2 वाटीभर ज्यावेळेला आपण खोबरं वापरतो त्यावेळेला 1.5 वाटी साखरेचा अंदाज बरोबर येतो, म्हणजे वड्यासुद्धा छान अशा कडक होतात आणि तोंडात टाकताच विरघळणाऱ्या होतात. तर इथे आपण 2 वाटीभर इथे आपण खोबरं वापरलेलं आहे, त्याच्यासाठी आपण 1.5 वाटी इथे साखरेचा वापर केलेला आहे. तर इथे तर पाण्याचा वापर न करता खोबऱ्यामध्ये साखर अशा पद्धतीने हाताने मिक्स करून घ्यायची आहे. तर ह्या वड्या बनवण्यासाठी आपण इथे दुधाचा, तुपाचा किंवा पाण्याचा सुद्धा वापर न करता ह्या वड्या बनवणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण हाताने साखर पूर्णपणे खोबऱ्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. नक्की एकदा अशा पद्धतीने ह्या वड्या बनवून बघा. मस्त अतिशय खुसखुशीत आणि अगदी तोंडात टाकताच विरघळणाऱ्या अशा ह्या वड्या तयार होतात. तर इथे पाहू शकता साधारण साखर खोबऱ्यामध्ये मिक्स झालेली आहे, म्हणजे ओलसरपणा तयार झालेला आहे. तर इथे बिलकुल पाण्याचा किंवा दुधाचा वापर न करता ह्या वड्या आपण बनवणार आहोत. तर इथे आता साखर विरघळलेली आहे आणि आता आपण गॅसवर स्लो गॅसवर आपल्याला परतवून घ्यायचं आहे. तर लक्षात ठेवा, या वड्या बनवताना गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका. गॅसची फ्लेम जर मोठी केली तर मग करपण्याची शक्यता असते. स्लो गॅसवरच आपल्याला ह्या वड्या बनवायच्या आहेत. तर इथे आपण एका ताटाला थोडंसं तूप लावून घेणार आहोत, म्हणजे वड्या छान पडल्या जातात. तर ज्या भांड्यामध्ये तुम्ही वड्या बनवणार आहात त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे. तर इथे आपण आता ताटाला तूप लावून घेतलेलं आहे. तुम्ही ट्रेचा सुद्धा वापर करू शकता. तर ह्या खोबऱ्याच्या वड्या बनवण्यासाठी पसरट भांड्याचा वापर करायचा आणि जाड बुडाचं भांडं असेल त्याचा वापर करायचा आहे, म्हणजे वड्या खूप छान तयार होतात. तर इथे आता मिश्रण आपण सतत ढवळत राहायचं आहे. हे मिश्रण ढवळत असताना दुसरं कोणतंही काम करू नका, कारण ज्यावेळेला आपण साखरेचे पदार्थ बनवतो त्याला लगेच करपण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे हे काम करत असताना दुसरं कोणतंही काम करू नका. तर आपल्याला हे मिश्रण आहे ते सतत ढवळत राहायचं आहे. पातेलं, कढई गरम झाल्यानंतर अशा पद्धतीने साखर पूर्णपणे विरघळली जाते आणि साधारण घट्ट गोळा तयार होत असतो. तर इथे पाहू शकता साधारण साखर विरघळलेली आहे आणि खोबऱ्याचं मिश्रण छान आपलं तयार करून झालेलं आहे. अशा पद्धतीने आपण सतत हे मिश्रण ढवळत राहायचं आहे. तर इथे आता साधारण साखर विरघळत आल्यानंतर आपण इथे केशरचा वापर करणार आहोत. तर इथे तुम्हाला केशर आवडत असल्यास वापरू शकता, नसेल आवडत तर नाही वापरला तरीसुद्धा चालेल. तर इथे मी केशरच्या काड्या अशा पद्धतीने हाताने चुरून टाकणार आहे. त्याच्यामुळे स्वाद पण खूप छान येतो आणि रंगसुद्धा छान येतो. तर इथे आपण केशरचा वापर केला त्याच्यामुळे थोडासा रंग बदललेला आहे, इथे पाहू शकता. तर आपण इथे साधारण डार्क कलर होण्यासाठी आपण खायच्या रंगाचा वापर करणार आहोत. तर इथे खायचा रंग जो पिवळा कलर असतो त्याचा मी इथे वापर करणार आहे.
इथे तुम्हाला खायच्या रंगाचा वापर करायचा असेल तर करू शकता, नसेल करायचा नाही केला तरीसुद्धा चालेल. तर अगदी आपण इथे थोड्याशा पिवळ्या रंगाचा वापर करणार आहोत. रंग आपण आता व्यवस्थित असा मिक्स करून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला छान मिश्रण ढवळून घ्यायचं आहे. तर इथे माझ्याकडे रंग होता म्हणून मी रंगाचा वापर केलेला आहे. तुमच्याकडे जर खायचा रंग नसेल तर तुम्ही सफेद कलरच्या वडे ह्या बनवू शकता. तर इथे आता रंग छान आपला मिक्स करून झालेला आहे आणि साधारण मिश्रण आता घट्ट होत आलेलं आहे. अशाच पद्धतीने आपण अजून 15 ते 20 मिनटासाठी हे मिश्रण छान परतवून घेणार आहोत. मिश्रणाचा साधारण घट्ट गोळा होत आल्यानंतर आपल्याला तो ताटामध्ये काढून घ्यायचा आहे. तर इथे पाहू शकता सुरुवातीला मिश्रण पातळ झालेलं, त्यावेळेला एकदम हलक्या हाताने आपण मिश्रण परतवून घेत होतो आणि आता आपण मिश्रण साधारण घट्ट झाल्यानंतर थोडंसं आपल्याला हाताने ढवळताना थोडंसं जडपणा जाणवत आहे. तर इथे मिश्रण साधारण घट्ट झाल्यानंतर आपण इथे वेलची पावडरचा वापर करणार आहोत. इथे वेलची पावडर आवडत असल्यास वापरू शकता. तर इथे आपण बारीक करून घेतलेली वेलची पावडरचा वापर करणार आहोत. गोडाच्या पदार्थाला सर्वात शेवटी वेलची पावडरचा वापर करायचा म्हणजे छान असा स्वाद येतो. तर इथे आता वेलची पावडर आपण व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत. वेलची पावडर व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहे. इथे आता हे मिश्रण छान आपलं तयार करून झालेलं आहे. ज्या वेळेला कावेल त्याला जे मिश्रण लागलेलं होतं ते आपण कढईला अशा पद्धतीने लावून झाल्यानंतर तो गोळा पाहू शकता अलगद असा खाली पडत आहे. तर इथे आपलं हे मिश्रण छान तयार करून झालेलं आहे. तर इथे पाहू शकता मिश्रण छान घट्ट झालेलं आहे आणि आता आपण ते ताटामध्ये काढून घेणार आहोत. तर हे मिश्रण साधारण ओलसर असतानाच पसरवून घ्यायचं, कारण घट्ट झाल्यानंतर त्याच्या वड्या तयार होत नाही आणि मग सर्व चुरा होतो. तर इथे आता हे मिश्रण साधारण ओलसर असतानाच त्याने अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे. तर इथे आता मिश्रण सर्व पसरवून झालेलं आहे. तुम्हाला ह्या वड्या कितपत जाड किंवा पातळ हव्या आहेत त्याप्रमाणे हे मिश्रण तुम्ही पसरवून घेऊ शकता. तर इथे पाहू शकता मिश्रण आपण छान पसरवून झालेलं आहे आणि आता आपण एखाद्या डिशला किंवा वाटीला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण वाटीने हे मिश्रण आहे ते छान पसरवून घेणार आहोत, म्हणजे प्लेन अशा वड्या तयार होतात. तर इथे आता मिश्रण आपण व्यवस्थित असं पसरवून झालेलं आहे. तर हे मिश्रण पसरवून झाल्यानंतर साधारण थंड झाल्यानंतर आपण त्याच्या वड्या तयार करून घेणार आहोत. तर हाताला इथे पाहू शकता मिश्रण बिलकुल हाताला लागत नाही आहे. तर साधारण थंड झालेलं आहे आणि आता इथे वड्या पाडून घेणार आहोत. तर सुरीने तुम्हाला आवडीप्रमाणे छोट्या मोठ्या अशा तुकडे करून घेऊ शकता. तर हे मिश्रण ओलसर असतानाच आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहेत. थंड झाल्यानंतर बिलकुल वड्या पाडायच्या नाही आहेत, कारण थंड मिश्रण झाल्यानंतर ह्याच्या वड्या पडत नाही, म्हणजे चुरा होतो. त्याच्यामुळे हे मिश्रण ओलसर असतानाच पाडून घ्यायचे आहेत. तर इथे आता वड्या थंड झाल्यानंतर आपण त्या काढून घेणार आहोत. वड्या थंड झालेल्या आहेत. सुरीच्या सहाय्याने किंवा काविलत्याने अशा पद्धतीने आपण त्या वड्या काढून घेणार आहोत. तर इथे पाहू शकता छान अशा वड्या तयार करून झालेल्या आहेत. सर्व वड्या अशाच पद्धतीने आपण काढून घेणार आहोत. तर इथे पाहू शकता छान अशा आपल्या ह्या खोबऱ्याच्या वड्या तयार करून झालेल्या आहेत. सर्व वड्या आपण काढून घेणार आहोत. मस्त तोंडात विरघळणाऱ्या अशा या खोबऱ्याच्या वड्या तयार होतात. तर सर्व वड्या आपण अशा पद्धतीने काढून घेणार आहोत. नक्कीच एकदा अशा पद्धतीने ह्या खोबऱ्याच्या वड्या बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तर सर्व आपण इथे आता वड्या मोकळ्या करून घेणार आहोत. 4 ते 5 दिवस ह्या वड्या छान टिकल्या जातात, म्हणजे हवाबंद डब्यामध्ये तुम्ही ह्या थंड झाल्यानंतर भरून 4 ते 5 दिवसासाठी स्टोअर करून ठेवू शकता. इथे आपण आता एक नारळाची वडी तोडून पाहणार आहोत. तर इथे पाहू शकता मस्त पटकन अशी तुटलेली आहे, म्हणजे तोंडात टाकताच विरघळणारी अशी खोबऱ्याची वडी तयार होते. नक्की एकदा अशा पद्धतीने ह्या नारळाच्या वड्या बनवून बघा. जर जास्त दिवस टिकवायच्या असतील तर तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता. तर इथे आपण आता ह्या डिशमध्ये काढून घेणार आहोत. तर इथे हा माहेरचा खाऊ तयार करून झालेला आहे. नक्कीच एकदा अशा पद्धतीने ह्या वड्या बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.